नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्राध्यापक निलेश भाग्यवंत या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज आर्थिक कृती कोणकोणत्या आहेत, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण ह्युमन ॲक्टिव्हिटीज शिकलो होतो, ज्यामध्ये आर्थिक ॲक्टिव्हिटीज आणि आर्थिकेतर ॲक्टिव्हिटीज काय असतात, त्याचा अर्थ आपण शिकलेलो आहे. तर त्या आर्थिक 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 ॲक्टिव्हिटी, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज कोणकोणत्या असतात? जसं की बिझनेस आहे, प्रोफेशन आहे आणि एम्प्लॉयमेंट आहे. यांचा अर्थ, त्यांचे वैशिष्ट्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण शिकणार आहोत. तर चला तर मग सुरू करू आजच्या आपल्या व्हिडिओ लेक्चरला. तर बघा सगळ्यात अगोदर आहे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी जी काय आहे बिझनेस, व्यवसाय. आता व्यवसाय म्हणजे काय आहे विद्यार्थी मित्रांनो? द टर्म बिझनेस refers to an organization or enterprise entity that engage in commercial, industrial or professional activities. आता बिझनेस कशाला म्हणतो आपण? अशी ऑर्गनायझेशन किंवा एंटरप्राइज असते जी काय कशामध्ये एंगेज असते, कशामध्ये गुंतलेली असते, औद्योगिक किंवा वाणिज्य क्षेत्राशी संबंधित असेल किंवा व्यावसायिक काही कार्य करत असेल, त्या कार्यामध्ये जी काही गुंतलेली संस्था असते किंवा एंटिटी असते तिला काय म्हणतो आपण? बिझनेस असं म्हणत असतो. म्हणजेच काय करत आहे एखादी व्यावसायिक संस्था औद्योगिक क्षेत्रामध्ये आहे, त्यामध्ये वस्तू तयार करत आहे, त्याचे प्रोडक्शन घेत आहे, ती वस्तू विकत आहे. या सगळ्या ॲक्टिव्हिटी ज्या काही केल्या जातात, त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजला काय म्हणतो आपण? बिझनेस असं म्हणतो. म्हणजेच जी संस्था काय करते? वस्तू व सेवाची निर्मिती करते आणि त्यापासून नफा कमवते किंवा त्याची विक्री करते, कस्टमर ग्राहकापर्यंत पोहोचते. त्याच कार्याला आपण काय म्हणतो? व्यवसाय असं, बिझनेस असं म्हणतो. द पर्पज ऑफ बिझनेस इज फॅसिलिटेट सम सॉर्ट ऑफ इकॉनॉमिक प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. तर काय केलं जातं? कशासाठी बिझनेस करतो आपण? कोणताही व्यावसायिक असेल तर त्याचा पर्पज काय असतो की आर्थिक प्रोडक्शन घ्यायचं वस्तू आणि सेवाचं आणि त्यापासून काय करायचा? आर्थिक मोबदला कमवायचा. आणि तो बिझनेस काय करतो? इट सॅटिस्फाय मल्टिपल अँड कॉम्प्लेक्स नीड्स ऑफ सोसायटी. आता प्रत्येक व्यावसायिक बिझनेस काय करतात? सोसायटी जी काय असेल, समाज जे काय असेल, त्याच्या वेगवेगळ्या नीड्स, गरजा भागवण्याचं काम करत असतो आणि त्यापासून नफा कमवत असतो. म्हणजे सर्व्हिसेस पण देतो, वस्तू पण विकतो. जे काय सोसायटी आहे, सोसायटीच्या ज्या काही गरजा आहेत त्या भागवत असतो आणि त्यापासून नफा कमवत असतो. त्यालाच काय म्हणतो आपण? बिझनेस असं म्हणतो. तर बघा बिझनेसची डेफिनेशन दिली आहे प्रोफेसर हॅने यांनी. तर काय म्हणतात प्रोफेसर हॅने? बघा, बिझनेस ॲक्टिव्हिटीज आर ऑल दोज ह्युमन ॲक्टिव्हिटीज विच आर डायरेक्टेड टुवर्ड्स द प्रोडक्शन अँड प्रोसेसिंग ऑफ वेल्थ. तर काय सांगितले प्रोफेसर हॅनी यांनी की बिझनेस ॲक्टिव्हिटीज असं एक कार्य आहे, व्यवसाय हे असं एक कार्य आहे ज्या कार्यामध्ये व्यक्ती काय करतो की संपत्ती मिळवण्यासाठी काय करतो? असं मानव कार्य करतो की वस्तूची निर्मिती करतो, त्याची विक्री करतो आणि त्यापासून वेल्थ काय करतो? संपत्तीची निर्मिती करत असतो. म्हणजेच प्रोडक्शन घेतो, सेल्स करतो आणि त्यापासून पैसा कमवत असतो. त्यालाच काय म्हणतो आपण? बिझनेस म्हणजेच व्यवसाय असं म्हणतो. तर बघा त्यानंतर बघा बिझनेसचे काही वैशिष्ट्य सांगितलेले आहेत. फीचर्स ऑफ बिझनेस काय असतील बिझनेसचे वैशिष्ट्ये? त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य दिलेलं आहे अँड इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. आता आपण काय बघत आहेत? इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज. तर मग बिझनेस हे पण काय असणार? एक त्याचं वैशिष्ट्य असणार की बिझनेस हे काय? एक आर्थिक कृती आहे, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहे. आता कशामुळे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहे? तर बिझनेसमध्ये काय केलं जातं? बायिंग अँड सेलिंग करण्यासाठी पैशाची आवश्यकता असते. रॉ मटेरियल खरेदी करायची पैसा आला, विक्री करायची पैसा आला, खरेदी प्रत्येक गोष्टीसाठी अर्थव्यवस्थाची आवश्यकता लागते. म्हणून त्याला काय म्हणतो आपण? इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी असं म्हणतो. त्यानंतर आहे टू पार्टीज. तर बघा प्रत्येक बिझनेसमध्ये एव्हरी बिझनेस हॅज मिनिमम रिक्वायर्ड टू पार्टीज. म्हणजे प्रत्येक व्यवसायाला काय लागतात? मिनिमम दोन पार्टीची, दोन पक्षाची काय लागते? आवश्यकता लागते. म्हणजेच कोणत्या? बाय करणारा एक पाहिजे आणि एक सेल करणारा पाहिजे. जर ट्रेड करायचा आपल्याला, व्यापार करायचा, तर सेल करणारा एक पाहिजे आणि खरेदी करणारा एक तरी कस्टमर पाहिजे. म्हणजे जे काय एक्सचेंज करायचं आहे वस्तू आणि सेवांचा, त्याच्यासाठी मिनिमम टू पार्टीज रिक्वायर्ड, म्हणजे दोन पार्टीची आवश्यकता लागते. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर तिसरं आहे प्रॉफिट मोटिव्ह. आता प्रत्येक बिझनेस कशासाठी करतो बिझनेसमॅन? त्याचा पर्पज काय असतो की
काय असतो पर्पज, त्याचा बेसिक सगळ्यात पहिला पर्पज, मूलभूत जे काही त्याचा उद्देश आहे ते काय असणार, की बेसिक पर्पज ऑफ बिझनेस इज टू अर्न द प्रॉफिट फ्रॉम द ऍक्टिव्हिटीज. जे काय कार्य करतो तो वेगवेगळे, बाईंग, सेलिंग, परचेसिंग, रॉ मटेरियल आणायचं, त्याच्यावर प्रोसेसिंग करायची, परत वस्तू विकायची, जे काय ऍक्टिव्हिटीज, बिझनेस ऍक्टिव्हिटीज कशासाठी करतो तो, अर्निंग मनी, प्रॉफिट कमवण्यासाठी, पैसे इन्व्हेस्टमेंट करतो आणि त्यापासून रिटर्न मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो. त्यानंतर आहे चौथं, प्रोडक्शन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. काय केलं जातं बिझनेसमध्ये, वस्तू आणि सेवांचं उत्पादन घेतलं जातं. एखादी मॅन्युफॅक्चर बिझनेस आहे, तो काय करणार, रॉ मटेरियल खरेदी करणार, त्याच्यावर प्रोसेसिंग करणार, वस्तू तयार करणार आणि विकणार. परत एखादा ट्रेडिंग बिझनेस आहे, तो काय करणार, होलसेलमध्ये माल खरेदी करणार आणि त्याला रिटेलरला विकणार. असं काय केलं जातं, वस्तू आणि सेवांचं उत्पादन घेतलं जातं, त्याची विक्री केली जाते. त्यानंतर आहे एक्सचेंज ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. परत जे काही उत्पादन घेतलेलं आहे त्याचं एक्सचेंज केलं जातं. जे काही रॉ मटेरियल आहे ते पण एक्सचेंज करावं लागतं. त्यापासून वस्तू तयार केली त्याचं पण एक्सचेंज करावं लागतं. म्हणजे वस्तू तयार करण्यासाठी अगोदर वस्तू खरेदी करावी लागते, मग त्यावर प्रोसेस करून परत तिला सेल करावं लागतं. अशी एकत्रित काय होते, वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण बिझनेसमध्ये चालू असते. त्यानंतर आहे डीलिंग्स इन गुड्स अँड सर्व्हिसेस. वस्तू व सेवांचा विनिमय. प्रत्येक बिझनेसमध्ये काय असतो, वस्तू आणि सेवांचा विनिमय चालू असतो, डील असते. त्यामध्ये दोन प्रकारच्या वस्तू असतात, कंझ्युमर गुड्स अँड कॅपिटल गुड्स. आता कंझ्युमर गुड्स कोणत्या, की ज्या की प्रत्येक कस्टमर काय करतो, कंझ्युम करत असतो, त्याचा उपभोग घेत असतो. जसे की जे आपण अन्न खातो, पाणी पितो, टी, मिल्क, पेन्सिल असं त्याचा यूज करतो आपण आपल्या डेली लाईफमध्ये, त्या सगळ्या काय असणार, कंझ्युमर गुड्स असणार. आणि दुसऱ्या कॅपिटल गुड्स, याचं पण काय केलं जातं, प्रोडक्शन घेतलं जातं. म्हणजे भांडवली वस्तू ज्या की दुसऱ्या बिझनेससाठी यूज केल्या जातात, त्या बिझनेसचे जे काही मशीन्स आहे, प्लांट आहे, फर्निचर आहे, याची निर्मिती केली जाते, त्या काय असणार, कॅपिटल गुड्स असणार. म्हणजे एका बिझनेसने तयार केलेली वस्तू ती दुसऱ्या बिझनेसला यूज केली जाते असते, तर त्या गुड्सला, वस्तूला काय म्हणतो आपण, कॅपिटल गुड्स असं म्हणतो. आणि जी वस्तू आपण कंझ्युम करत असतो, उपभोग घेतो, तिचा वापर करतो, तिला काय म्हणतो आपण, कंझ्युमर गुड्स असं म्हणतो. अशा दोन्ही गुड्स अँड सर्व्हिसेसशी संबंधित काय असतो, बिझनेस असतो. त्यानंतर आहे कंटिन्युटी इन डिलिंग्स. तर बघा काय सांगितलंय, व्यवसायामध्ये काय असायला पाहिजे, कंटिन्युटी असायला पाहिजे. म्हणजेच एव्हरी बिझनेस रिक्वायर्स रेग्युलरिटी इन ट्रान्झॅक्शन. जे काही व्यवसायाचे ट्रान्झॅक्शन, बिझनेस ऍक्टिव्हिटीज होणार आहे, त्याच्यामध्ये काय असले पाहिजे, रेग्युलॅरिटी असली पाहिजे. म्हणजे एक दिवस बिझनेस सुरू केला, परत बंद केला, परत चालू केला, असं चालणार नाही. तर काय असलं पाहिजे, कंटिन्युटी असली पाहिजे, रेग्युलॅरिटी असली पाहिजे. म्हणजेच काय होईल, कस्टमर अट्रॅक्ट होतील, मग बिझनेसची ग्रोथ होईल आणि जास्तीत जास्त नफा तो बिझनेस कमवू शकेल. जर रेग्युलॅरिटी नसेल तर तो बिझनेस बंद पडू शकतो. म्हणून कंटिन्युटी असली पाहिजे. त्यानंतर आहे 8 नंबरचं अनसर्टेन रिटर्न. जे काय बिझनेसला रिटर्न मिळत असतं, प्रॉफिट होत असतो, तो कसा असतो, अनिश्चित असतो, अनसर्टेन असतो. कधी काय होतं, बिझनेस खाली जातो, कधी वर जातो, कधी कमी नफा होतो, कधी जास्त होतो. म्हणून बिझनेसमध्ये जे काही रिटर्न मिळणार आहे तो कसा असतो, अनसर्टेन असतो, अनिश्चित असतो. त्यानंतर आहे एलिमेंट ऑफ रिस्क. तर काय, जोखीम, धोका निर्माण होत असतो. प्रत्येक बिझनेसमध्ये काय होतो, जोखीम असते, धोका असते. रिस्क इज द की एलिमेंट ऑफ एव्हरी बिझनेस विच इज कन्सर्न विथ एक्सपोजर टू लॉस. काय असतं, प्रत्येक बिझनेसमध्ये धोके निर्माण होतात, जसे की आर्थिक असतील, आर्थिक इतर असतील, नैसर्गिक असतील. त्या धोक्यापासून काय होतो, बिझनेस पुढे जात असतो, धोके पार करून. त्यानंतर आहे शेवटचं कंझ्युमर सॅटिस्फॅक्शन. आता हे सगळ्यात महत्वाचं काय आहे, बिझनेसचं वैशिष्ट्य आहे, फीचर आहे. जर कंझ्युमर सॅटिस्फॅक्शन झालं नाही तर काय होणार नाही, त्या बिझनेसची डिमांड वाढणार नाही, कस्टमर काय होईल, डायव्हर्ट होईल. त्यामुळं प्रत्येक बिझनेसचं महत्वाचं फीचर्स काय असतं, की कंझ्युमर जास्तीत जास्त सॅटिस्फाय झाला पाहिजे. म्हणजेच ग्राहकांचं त्या वस्तूपासून समाधान झालं पाहिजे. मग काय होईल, ग्राहक त्या वस्तूला जास्तीत जास्त खरेदी करेल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण बिझनेस म्हणजे काय आणि बिझनेसचे फीचर्स पाहिलेले आहे. त्यानंतर आपण बघू दुसरं इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी, प्रोफेशन, पेशा. पेशा म्हणजे काय, पेशाचे वैशिष्ट्य काय, ते आपण परत त्या ठिकाणी शिकू. बघा प्रोफेशन काय असते, प्रोफेशन इज दॅट पार्ट ऑफ इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज अंडर विच अ पर्सन युजेस हिज एज्युकेशनल नॉलेज अँड स्पेशल की टू रेंडर सर्व्हिसेस फॉर अर्निंग सम इन्कम. आता काय करतो आपण पेशामध्ये, एक व्यक्ती, हे पण काय आहे, एक आर्थिक कार्य आहे, ज्यामध्ये काय करतो एक व्यक्ती त्याचं जे काही शैक्षणिक
असेल, ज्ञान असेल, त्याचे काही विशिष्ट स्किल असेल, त्याचा वापर करून काय करतो, सोसायटीला दुसऱ्यांना सर्व्हिसेस देत असतो आणि त्यापासून स्पेसिफिक इन्कम कमवत असतो. त्याला काय म्हणतो आपण, पेशा असं म्हणतो. म्हणजे डॉक्टर आहे, डॉक्टर होण्यासाठी त्या व्यक्तीने काय केलं, काही एज्युकेशन घेतलं, काही नॉलेज घेतलं, काही स्किल त्यांनी अक्वायर केली आणि त्यानंतर तो काय करतो, मग ते त्याच्या सहाय्याने लोकांना सर्व्हिस देतो आणि त्यापासून इन्कम कमवत असतो, प्रॉफिट नफा कमवत असतो. यालाच काय म्हणतो आपण, प्रोफेशन, पेशा असं म्हणतो. जसं की डॉक्टर आहे आणि लॉयर आहे, यांना स्पेसिफिक काय करावं लागतं, नॉलेज आणि एज्युकेशन घ्यावं लागतं आणि त्यापासून ते काय करतात, सर्व्हिसेस देत असतात. त्यानंतर बघा त्याचे वैशिष्ट्ये, पेशाची वैशिष्ट्ये, फीचर्स ऑफ प्रोफेशन. आता यांचं पण काय असणार, एम असणार. पहिलं वैशिष्ट्य काय, एम. प्रत्येक प्रोफेशनल व्यक्तीचं काय असतं, एक एम असतं. तर काय एम असणार, अर्निंग मनी. आता पैसा कमवणं काय असणार त्यांचं एम असणार, सोसायटीला सर्व्हिसेस द्यायच्या आणि त्यापासून पैसे कमवायचे, हे काय असणार त्यांचं एम असणार. त्यानंतर दुसरं आहे क्वालिफिकेशन. प्रत्येक प्रोफेशनसाठी काय लागते, विशिष्ट स्पेसिफिक क्वालिफिकेशनची आवश्यकता लागते. जसं की डॉक्टरसाठी एमबीबीएस, बीएचएमएस, बीएमएस लागते. वकिलीसाठी एलएलएम असेल, बीएलएम असेल, असे स्पेसिफिक क्वालिफिकेशनची आवश्यकता लागते. म्हणून त्याचं वैशिष्ट्य आहे की क्वालिफिकेशन, पात्रता त्यामध्ये असली पाहिजे. त्यानंतर आहे 3 नंबरचं फायनान्शियल रिटर्न. काय मिळत असतो प्रत्येक प्रोफेशनल व्यक्तीला, फायनान्शियल आर्थिक काय मिळत असतो, मोबदला मिळत असतो. जे काय सर्व्हिसेस देतात ते सोसायटीला, त्यापासून त्यांना फायनान्शियल रिटर्न मिळत असतो. त्यानंतर आहे 4 नंबरचं कॅपिटल रिक्वायर्ड. बघा काय भांडवलाची आवश्यकता असते. प्रत्येक प्रोफेशनलला काय लागते, भांडवलाची आवश्यकता असते. कशासाठी आवश्यकता असते, जसं की डॉक्टर आहे, डॉक्टरला काय करायचं, त्याचं प्रोफेशन उभं करायचं आहे सेवा देण्यासाठी, तर हॉस्पिटल उभं करायचं, त्यासाठी बिल्डिंग लागणार, जमीन लागणार, परत फर्निचर लागणार, मशिनरी लागणार, अशा वेगवेगळ्या गोष्टीसाठी काय करावं लागतं, त्याला भांडवल त्यामध्ये इन्व्हेस्ट करावं लागतं. म्हणून प्रोफेशनसाठी काय लागतं, कॅपिटलची आवश्यकता लागते. त्यानंतर आहे 5 नंबरचं रजिस्ट्रेशन अँड मेंबरशिप रिक्वायर्ड. आता प्रत्येक प्रोफेशनसाठी काय स्पेसिफिक त्या त्या फील्डचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं लागतं आणि त्यापासून मेंबरशिप घेऊन परवाना घेणं गरजेचं असतं. जसं की लॉ केला आहे, तर लॉ केल्यानंतर बार कौन्सिल ऑफ इंडियाचं काय रजिस्ट्रेशन असणं गरजेचं असतं आणि त्यापासून मेंबरशिप मिळवलेली पाहिजे, तरच आपल्याला वकिली हा पेशा वापर करता येतो. त्यानंतर एमबीबीएस झालेला आहे, तर मग काय आहे, त्यांना ते काय मेडिकलचं असोसिएशन आहे, त्यांचं रजिस्ट्रेशन करून मेंबरशिप घ्यावी लागते. असे वेगवेगळ्या, जसं की सीआय, आयसीएआय कडे काय लागतं, त्याला रजिस्ट्रेशन करून मेंबरशिप घ्यावी लागते, तरच त्याला ते पेशा पूर्ण करता येतो. त्यानंतर आहे 6 नंबरचं नॉन ट्रान्सफरबिलिटी. बघा काय, प्रत्येक प्रोफेशन काय ट्रान्सफर केलं जाऊ शकत नाही, अहस्तांतरण हे काय त्याचं वैशिष्ट्य आहे. प्रोफेशन कॅन नॉट बी ट्रान्सफर टू अदर पर्सन्स ऑन द विल ऑफ प्रोफेशनल. समजा एखादा व्यक्ती आहे, तर त्याचं जे काही प्रोफेशन आहे तो दुसऱ्या व्यक्तीला ट्रान्सफर करू शकत नाही, कारण की त्यासाठी त्याला स्पेसिफिक नॉलेज, स्किल, एज्युकेशन, एक्सपिरियन्सची आवश्यकता लागते. म्हणून त्या त्या प्रोफेशनसाठी त्या फील्डचं कौशल्य असणं गरजेचं आहे, म्हणून ट्रान्सफर केलं जाऊ शकत नाही. त्यानंतर आहे शेवटचं नेचर ऑफ वर्क. आता कामाचे स्वरूप कसं असणार, जे काय प्रोफेशनल व्यक्ती असतात, डॉक्टर्स, लॉयर, वकील, यांचे कामाचं स्वरूप कसं असणार, त्यांच्याकडे काय येणार, त्यांचे क्लायंट येणार आणि त्या क्लायंटचं समाधान करून त्यांना सर्व्हिस देऊन ते काय करणार, त्यांची जी काय फीस आहे ती फीस चार्ज करून काय करणार, त्याच्या बदली एक्सचेंज मध्ये काय करणार, सर्व्हिस देण्याची काम करणार. प्रोफेशनल चार्ज फीस इन एक्सचेंज ऑफ एक्सपर्ट सर्व्हिसेस. काय करतात प्रोफेशनल, जे काय सर्व्हिस देत आहे त्याच्या बदलीमध्ये क्लायंट कडून फीस घेत असतात. असं त्यांचं कामाचं स्वरूप असतं. जसं की वकीलकडे आपण केस साठी गेलो की काय करणार, तो स्पेसिफिक जे काय त्याचा फीस आहे ती फीस आपल्याकडून घेणार आणि आपलं काम करून देणार. त्यानंतर बघा या ठिकाणी आहे एम्प्लॉयमेंट. तिसरं इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी काय, एम्प्लॉयमेंट, नोकरी. आता नोकरी काय म्हणतो आपण, कशाला नोकरी म्हणतो, हे पण काय एक इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आहे, इन विच पीपल वर्क फॉर अदर्स. काय इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आहे एम्प्लॉयमेंट म्हणजे, आणि त्याच्यामध्ये काय करतात, पीपल दुसऱ्यासाठी काम करत असतात.
जसे की एखादी कंपनी आहे, कंपनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एम्प्लॉयी असतात. तर ते काय करतात, त्या एम्प्लॉयरसाठी काय करतात, मालकासाठी काम करत असतात आणि त्यांना रिटर्नमध्ये पगार दिली जाते, वेजेस दिले जातात. त्यालाच आपण काय म्हणतो, नोकरी असं म्हणतो. म्हणजेच काय, आपण एखाद्या नोकरीसाठी अप्लाय केलं, त्या ठिकाणी आपल्याला घेतलं, की त्या ठिकाणी जाऊन आपण काय करतो, त्या व्यक्तीसाठी, मालकासाठी काम करत असतो. त्यालाच काय म्हणतो आपण, नोकरी असं म्हणतो. तर बघा त्यानंतर नोकरीचे वैशिष्ट्य काय असणार, फीचर्स ऑफ एम्प्लॉयमेंट. नोकरीचे वैशिष्ट्य काय पहिलं, एम. आता यामध्ये पण काय एम असणार, एम इज टू अर्न मनी. काय असणार, प्रत्येक कामाचं काय असणार, उद्देश काय असणार, की आपल्याला पैसे कमवायचे आहेत. तर पैसे कमवायच्या हेतून काय करत असतो आपण, नोकरी जॉईन करत असतो. त्यानंतर आहे दुसरं क्वालिफिकेशन. तर यामध्ये पण स्पेसिफिक एम्प्लॉयमेंट साठी काय लागतं, स्पेसिफिक क्वालिफिकेशन लागतं. जसं की मशीन रिपेअर करणार आहे, त्यासाठी फील्डचं त्याला क्वालिफिकेशन लागणार. वर्कर्स असतील, म्हणजे जे काही काम असेल त्या त्या कामाची, त्या फील्डशी रिलेटेड त्याला क्वालिफिकेशन, पात्रता, आवश्यकता लागणार. त्यानंतर आहे 3 नंबरचं मॉनिटरी रिटर्न्स. हा त्यांना काय मिळत असतो, मॉनिटरी आर्थिक मोबदला मिळत असतो. कोणता आर्थिक मोबदला, सॅलरी दिली जाते त्यांना, वेजेस दिले जातो, अशा स्वरूपामध्ये काय केला जातो, त्यांना आर्थिक मोबदला दिला जातो. सॅलरी अँड वेजेस इज गिवन ॲज फायनान्शियल रिटर्न टू एम्प्लॉईज. काय केलं जातो, सॅलरी किंवा वेजेस त्यांना दिली जातात त्या कामाच्या बदले. त्यानंतर आहे कॅपिटल इज नॉट रिक्वायर्ड. बघा या ठिकाणी भांडवलाची आवश्यकता नाही. कशामुळे आवश्यकता नाही, की एम्प्लॉई काय करत असतो, दुसऱ्यासाठी काम करत, स्वतःचा त्याचा बिझनेस नसतो, म्हणून त्याला कोणत्याही प्रकारचं ॲसेटची, कॅपिटलची आवश्यकता लागत नाही. त्यानंतर आहे 5 नंबरचं रजिस्ट्रेशन. आता बघा रजिस्ट्रेशन पण काय सांगितले, नॉट रिक्वायर्ड. आता कशामुळे रिक्वायर्ड नाही, की त्या ठिकाणी मेंबरशिपची आवश्यकता नसते, रजिस्ट्रेशनची आवश्यकता नसते, प्रोफेशन ते नसल्यामुळं त्या ठिकाणी जर आपल्याला हायर केलं, की मग त्या ठिकाणी डायरेक्ट आपल्याला कामाचं स्वरूप सांगून काम आपल्याला करावा लागतं, म्हणून रजिस्ट्रेशन नोंदणीचीही आवश्यकता नसते. त्यानंतर 6 नंबरचं आहे, हे पण काय करू शकत नाही आपण, ट्रान्सफर करू शकत नाही, नॉन ट्रान्सफरेबल आहे, हस्तांतरण आहे. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला त्याचा जॉब, काम ट्रान्सफर करू शकत नाही, त्यालाच त्याचं ते काम पूर्ण करावं लागतं. त्यानंतर आहे शेवटचं नेचर ऑफ वर्क. आता एम्प्लॉयमेंटचं कामाचं स्वरूप कसं असणार, एव्हरी एम्प्लॉई इज एक्सपेक्टेड टू कम्प्लीट द वर्क्स विथिन गिवन पिरियड. जे काही कामाचं वेळ दिलेली आहे, टार्गेट दिलेलं आहे, त्या कामाच्या वेळेमध्ये ते सोपून दिलेलं काम त्या एम्प्लॉईला पूर्ण करणं गरजेचं असतं. तरच त्याला काय दिलं जातं, त्या दिवसाची सॅलरी दिली जाते. जर त्यांनी काम पूर्ण केलं नाही, वेळेला कामावर गेलं नाही, तर त्याला सॅलरी दिली जात नाही. असं कामाचं स्वरूप आहे एम्प्लॉयमेंटचं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण आज जे काही इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज आहेत, बिझनेस, प्रोफेशन आणि एम्प्लॉयमेंट, ते या ठिकाणी आपण शिकलेलो आहे. त्यांचा अर्थ, मिनिंग आणि त्यांचे वैशिष्ट्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज शिकलेलो आहोत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि आपल्या प्राध्यापक निलेश भागवंत या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.